आजच्या धावपळीच्या युगात विमान प्रवास हा केवळ चैनीचा भाग नसून ती एक गरज बनली आहे। प्रवाशांनी दिलेल्या अव्वाच्या सव्वा तिकीट दराच्या बदल्यात विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासन त्यांना सुरक्षित प्रवासाचं आश्वासन देतात। परंतु नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेने या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उभे केलेत। कडेकोट सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळं आणि शेकडो सुरक्षा रक्षक तैनात असतानाही विमानतळाच्या मर्यादित क्षेत्रातून चक्क 1.5 लाख रुपयाची रोकड लंपास होते। ही बाब केवळ चोरीची नसून सुरक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेचा कणा मोडणारी आहे। प्रवाशाच्या विश्वासाला तडा देणारी ही नेमकी घटना काय आहे पाहूया विशेष रिपोर्टमध्ये। विमान प्रवास म्हणजे सर्वात सुरक्षित आणि हायटेक मानला जातो, मात्र एका खळबळजनक घटनेने विमानतळावरील सुरक्षेचे धिंडवडे काढलेत। दिल्लीहून मुंबईला आलेल्या एका व्यापाऱ्याच्या बॅगेतून चक्क 1,50,000 रुपयाची रोकड चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे ही चोरी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या एअरपोर्ट टर्मिनलच्या आतच घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार अफजल जफर चौधरी वय 42 राहणारा गाझियाबाद हे 9 फेब्रुवारी 2026 रोजी स्पाइस जेट क्रमांक SG 385 विमानाने दिल्लीहून मुंबईत दाखल झाले। त्यांनी आपली स्काय ब्लू रंगाची ट्रॉली बॅग चेक इन लगेज म्हणून जमा केली होती। मुंबईत उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅगेची चेन थोडी उघडलेली दिसली, मात्र घाईत असल्याने त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले। जेव्हा त्यांनी पवई येथील गेस्ट हाऊसवर जाऊन आपली बॅग तपासली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसलाय। त्यांना बॅगेत ठेवलेल्या 2 लाख रुपयाच्या रोकडपैकी 1,50,000 रुपये गायब होते। बॅगेत केवळ 50,000 रुपये उरले होते। एअरपोर्टवर प्रवाशांच्या प्रत्येक वस्तूची कसून तपासणी केली जाते। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे आणि कडक सुरक्षा असताना बॅगेचे लॉक तोडून किंवा चेन उघडून एवढी मोठी रक्कम चोरीला जातेच कशी? लोडिंग अनलोडिंग वेळी चोरी किंवा बॅग दिल्लीतील विमानतळावर जमा केल्यापासून ती मुंबईत मिळेपर्यंतचा काळ संशयतेच्या भोवऱ्यात आहे। कर्मचाऱ्यांचा हात किंवा एअरपोर्टच्या प्रतिबंधित क्षेत्रात केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असतो। मग ही हिंमत नक्की केली कोणी? सुरक्षा यंत्रणेचं अपयश तर प्रवाशांच्या मालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी विमान कंपनी आणि एअरपोर्ट प्रशासनाची असते। या घटनेमुळे आता प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पीडित प्रवाशाने तातडीने 100 नंबरवर संपर्क साधला आणि पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपली बॅग दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल 1 येथे जमा करताना ती लॉक केली नव्हती, ज्याचा फायदा अज्ञात चोरट्याने घेतला असावा। विमानतळ सारख्या संवेदनशील ठिकाणी जर अशा चोरीची घटना घडत असतील तर सामान्य प्रवाशांनी कोणावर विश्वास ठेवायचा? केवळ तांत्रिक चूक म्हणून याकडे पाहून चालणार नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, अन्यथा एअरपोर्टची विश्वासार्हता धोक्यात येईल। विमान प्रवास करताना मौल्यवान दागिने किंवा मोठी रोकड शक्यतोवर चेक इन लगेजमध्ये ठेवू नका। ती आपल्या सोबतच हँड बॅगेत ठेवा आणि बॅग नेहमी व्यवस्थित लॉक असल्याची खात्री करा। विमानतळावर होणाऱ्या अशा चोरींच्या घटना प्रवाशांचा विश्वास उडवणाऱ्या आहेत। केवळ तिकीट काढून आणि कडक तपासणी करून सुरक्षा मिळत नाही, तर प्रवाशांच्या मालमत्तेची सुरक्षा करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। आता या प्रकरणाचा तपास पोलीस कशा प्रकारे करतात आणि पीडित व्यापाऱ्याला त्याचे पैसे परत मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विमान कंपनी आणि एअरपोर्ट प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।